शौनकादी मुनी यांनी सुतजींना प्रश्न विचारला की महाराज इतके सगळे हजारो उपस्थित शौनक आणि प्रत्येकाने एक एक प्रश्न विचारावा हा खूप वेळ जाईल, यापेक्षा आमच्या प्रतिनिधी रूपाने एका शौनकजींना बसवून आम्ही आपल्याला प्रश्न विचारतो. 6 प्रश्न विचारले. प्रत्येक संवादामध्ये हे 6 प्रश्न प्राधान्य, कारण प्रत्येक प्रश्न या 6 प्रश्नाशी निगडीत आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे. या जगतामध्ये जितके प्रश्न उद्भवल्या जाओ, आपल्या मनात कितीही प्रश्न सुरू असो, आपल्या मनामध्ये जितकेही प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांचे केवळ प्रतिनिधी रूपाने काही 6 प्रश्न असेल तर ते हे आहे. किम श्रेय शास्त्रासारकः स्वावतारय प्रयोजनम किम कर्म केवताराशच धर्मकम शरणं गत. सगळ्यात पहिलं, या जगतामध्ये सर्वात श्रेयस्कर काय आहे? बरोबर ना? सगळ्यात श्रेष्ठ काय? कोणी म्हणाल संपत्ती श्रेष्ठ आहे, पण प्रत्येकासाठी नाही. आमची कथा सुरू असताना एका ठिकाणी मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला, प्राध्यापक होते. त्यांनी प्रश्न विचारला की ताई, या जगतातलं अंतिम सत्य काय सांगा. मी म्हटलं तुम्हाला काय वाटतं सांगा. म्हणे हा तर मला म्हणजे उत्तराच्या जागी मला प्रश्न विचारला ना मला. म्हणलं हे सत्य आहे, पहिले तुम्ही सांगा, मग त्याचं विश्लेषण, त्याचं विस्तार आपण. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हां, लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? हो, नाही 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 काय. दोन्ही हात जरा पुढे करा. माझ्यासोबत टाळी वाजवा. हां, माझी टाळी वाजली त्यासोबत आपली टाळी वाजली तर लक्ष आहे, आणि माझी टाळी न वाजता आपली टाळी वाजली तर मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आलं. सोबत 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 सोबत. मी त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं या जगातलं अंतिम सत्य काय तुमच्यासाठी? तर म्हणे माझ्यासाठी या जगातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. म्हटलं तुमच्यासाठी असू शकतं, पण या जगातलं अंतिम सत्य मृत्यू नाही. मृत्यूच्याही पलीकडे काहीतरी आहे ना, काही तर असेल, काही तर असेल. नाही, या जगातलं अंतिम सत्य मृत्यू नाही. आपण का, मला कळत नाही का आपण अध्यात्माला इतकं जटिल करून ठेवलं की सगळे तरुण मंडळी अध्यात्माच्या दूर पळतात. मी दोष सर्वांना देत नाही, पण हो, बऱ्याचदा असं होतं, आपल्याकडून असं घडतं की अध्यात्माला आपण इतकं जटिल करून मांडतो की हे सगळे तरुण मंडळी त्या अध्यात्माच्या दूर पळण्यावरती विश्वास ठेवतात. मी तर म्हणेल या जगातलं अंतिम सत्य जर का काही असेल तर ते एकच आहे. काय? कबीरांनी सांगितलं ना, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. दुखातही ज्याच्या चेहऱ्यावरती सुंदर हास्य आहे आणि शेवटच्या क्षणी देखील ज्याच्या चेहऱ्यावरती सुंदर हास्य आहे, या पलीकडे या जगात काहीच नाही. हो, काहीच नाही. किती लोक मान्य करतात. आणि हे मी नाही सांगत, भगवान सांगतात. एका जणांनी परमात्म्याला प्रश्न विचारला, प्रभो तुमच्या नजरेमध्ये योगी म्हणजे काय सांगा, तपस्वी म्हणजे काय सांगा. भगवंतानी उत्तर दिलं, एवढ्या जटिल प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं करून दिलं. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. हे पार्थ, सुखात असो दुखात असो, लाभात असो अलाभात असो, जो प्रसन्न चित्त आहे ना त्याच्यासाठी मी सदैव तयार आहे. स्वाभाविक आहे, 2 बालक आहे, आईला जुळे आहे, बस
दोन बालक आहे, जुळे आहे, समान आहे, आणि एका बालकाला एखादी गोष्ट दिली, छोटी असो मोठी असो, दिल्यानंतर तो आनंदाने, खूप आनंदाने त्याचा स्वीकार करतो आणि धन्यवाद प्रगट करतो. आणि एक बालक ज्याला ती भेटली आहे तो नेहमी त्याविषयी कुरकुर करतो. हे भेटलं, याच्यापेक्षा चांगलं पण दिलं असतं तर काय बिघडलं असतं. पुढच्या वेळेला कोणासाठी पहिले घेतल्या जाईल? मी सांगू, मी तर म्हणेल जो तृप्तीने आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानतो ना, याच्यासाठी पहिले घेऊन घ्या. कारण तो दुसरा आहे ना, जरा काहीही आणून द्या त्याच्या पुढे थोडी कुरकुरच होते बघा. आपणही जीवनामध्ये कुठेतरी असंच चाललंय ना, काय नाही आहे तरी देखील कुठेतरी. मी पुढे याच्या विषयी विस्तारपूर्वक सांगत असते. हां, आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीविषयी अभाव वाटला, त्यावेळेला आपल्याकडे जे आहे त्या प्रति कृतज्ञ व्हायला पाहिजे. कळतंय ना मी काय सांगते? बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, अरे माझा हात दुखतोय, हात दुखतोय, हात दुखतोय. किमान माझ्याकडे हात तर आहे याविषयी कृतज्ञ व्हायला पाहिजे. माझा पाय दुखतोय, पाय दुखतोय, देवा तुला बघवत नाही करे माझं दुःख, किमान कृतज्ञ व्हायला पाहिजे. माझ्याजवळ पाय तर आहे. डोळ्याचा किती हा त्रास, हे प्रभू धन्यवाद, किमान डोळे तर आहे, तुझ्यामुळे ही सृष्टी बघू शकतोय. कळतंय ना? म्हणजे अभावाकडे लक्ष देण्याऐवजी जे आहे त्याप्रती कृतज्ञ झालं तर जीवन सुंदर होऊन जाईल. किती लोक मान्य करतात? बरोबर आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे पण फार सुंदर आहे. पण मात्र कधी असं होतं, आज जसं आपण पाहतोय या जगात सर्वात श्रेयस्कर काय आहे तर भगवंताची कथा आहे. दुसरं, शास्त्राचं सार काय आहे? सर्व शास्त्रांचं सार श्रीमद भागवत आहे. कारण यात यज्ञ आहे, यात तप आहे, यामध्ये ज्ञान आहे, यामध्ये वैराग्य आहे, यामध्ये भक्ती आहे, आणि सगळ्या गोष्टींचा महामेरू म्हणजे गोपिकांची निष्काम भक्ती आहे. जगतामध्ये भक्तीची कमतरता नाही, पण ती सकाम आहे. श्रीमद भागवत निष्काम भक्ती प्रदान करणारा आहे. सर्व शास्त्रांनी पारंगत आहे. तिसरं, किती अवतार आहे. आता कितीतरी देव आहे आणि किती देवांना मानावं, किती देवांचं पूजन करावं. भगवंताचं भगवद्गीतेमध्ये असलेली प्रतिज्ञा आहे, सर्व देवतांची पूजा शेवटी मला येऊन मिळते. त्यामुळे स्वरूप दिसण्याकरता भिन्न असेल, पण सर्व देवतांची पूजा ही एकाच त्या शक्तीची पूजा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ठीक आहे, कळलं. इतके सगळे अवतार आहे आणि त्या अवताराच्या लीला भिन्न भिन्न आहे. मग अवतार कशासाठी आहे? अवतार तुम्हा धराया कारण. अवताराचं कारण काय? किम अवतार किम प्रयोजनम. तर अवताराचं प्रयोजन केवळ एकच आहे. बरेच लोक म्हणतात सज्जनांचा रक्षण आणि दुर्जनांना मारण्यासाठी भगवान आले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. नाही, त्या अगोदर परमात्मा एक उत्तर देतात, परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां. रावणाला मारणं फार सोपं होतं, पण भगवान राम अवतार घेऊन आले. त्याचं सगळ्यात पहिलं कारण हे की राम अवतार झाला नसता तर गुरुदेव शबरीला सांगून गेले होते, शबरी तू वाट पहा, राम येतील. मग तिची तृप्ती कोणी केली असती? केवळ एकदा गुरुदेवांनी सांगितलं की शबरी वाट पहा, राम येतील. विसरून गेली त्यानंतर देहभान. फक्त एकच ध्यास, काय? रोज ती वाट सजवायची, कारण कधीतरी राम येतील. माझे राम नक्की येतील, माझे राम नक्की येतील. या वाटेमध्ये शबरी ती वाट दररोज सजवायची आणि वाट पाहत बसायची. मी तर म्हणेल शबरी कोणी व्यक्ती नाही, शबरी प्रवृत्ती आहे. मी नाव पण दिलंय एका अर्थाने फार सुंदर. काय? भक्तीची तीव्रता, प्रतीक्षेची सबुरीची मूर्ती म्हणजे शबरी. भक्तीमध्ये तीव्रता पण असते आणि वाट पाहण्याची क्षमता पण असते ना. प्रेम हेच आहे.
दोनही स्थितींचा दोनही अनुभव करून देते. एकीकडे खूप वाट पाहायला लावते आणि दुसरीकडे तीव्रतेने जाऊन मिळण्याचा यत्न करते. जशी एक नदी समुद्राला जाऊन मिळण्यासाठी काय काय मोठ्या मोठ्या वस्तूंना आच्छादित करते, पण तितक्याच दिशेने ती संथ पण होते, कारण तिला तीव्रता पण माहिती आणि तिला संथता स्थिरता पण माहिती. भक्ती ती तीव्रता पण देते आणि स्थिरता पण देते. शबरीसाठी राम अवतार आहे, अनेको अशा भक्तांसाठी अवतार आहे. कृष्ण अवतार अनेको भक्तांसाठी आहे. शेवटी भगवंताने कंसवध रावणवध केला असेल, पण उद्देश परित्राणाय साधूनाम आहे, यांच्या भक्तीची पूर्तता करण्यासाठी आहे. बोलो बोलो कागा मेरे राम कब आएंगे, बोलो बोलो कागा मेरे राम कब आएंगे, राम कब आएंगे घनश्याम कब आएंगे, राम कब आएंगे घनश्याम कब आएंगे, बोलो बोलो कागा मेरे राम कब आएंगे, बोलो बोलो कागा मेरे राम कब आएंगे. किम श्रेय शास्त्रासारकः स्वावतार प्रयोजनम किम कर्म के अवतार शच धर्मकम शरणम गत. भगवान, तुम्ही निघून गेल्यानंतर धर्म कोणाच्या शरणागतीला गेला? ज्या वेळेला तुम्ही वैकुंठ धाम गमन केलं त्यानंतर धर्माला शरणागतीला जाण्यासाठी स्थान काय? त्यावेळेला परमात्मा उत्तर देतात श्रीमद भागवत. श्रीमद भागवत प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप आहे, ज्याचं वर्णन आपण पुढे ऐकणार आहोत. बघा, 6 प्रश्न आहे आणि भागवताचे 12 स्कंद आहे. एकेका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 2-2 स्कंद घेण्यात आले आणि त्यानंतर 24 अवताराचं वर्णन सांगितलं. त्या 24 अवताराची विस्तारता सांगितली. या भागवताची रचना कशी झाली त्यापासून सुरुवात केली. जरा लक्ष देऊन ऐकूया, मोठं सुंदर आहे. वेदमहर्षी व्यासजींच्या मनामध्ये संभ्रमी स्थिती निर्माण झाली की मी सगळं केलं, ब्रह्मसूत्राची निर्मिती केली, भिन्न भिन्न प्रकारच्या ग्रंथांची, महाभारतासारखा महान उच्च ग्रंथ या जगताला दिला, तरी देखील माझ्या मनात शांतता का नाही? कधी कधी व्यक्तीला असं होतं, मी सगळं मिळवलं, सगळं दिलं, पण माझ्या मनात शांती का नाही? असं समजावं तो क्षण सत्संग करण्याचा क्षण आहे. लक्ष आहे ना? ऐकताय ना? जरा उजवा हात पुढे करूया, असं असं करू आणि मोठ्या प्रेमाने म्हणू, फार प्रेमाने. आत्तापर्यंत कितीतरी कथाकार, कितीतरी कीर्तनकार आले गेले, आले गेले, काकाजी करताय गेले, असे नाही गेले, गावातून गेले, तरी आम्ही सुधारणार
असं म्हणण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी. कारण मी पाहते कालपासून ज्या प्रकारच्या तन्मयता, ज्या प्रकारची निष्ठा आणि ज्या प्रकारच्या एकाग्र चित्ताने आपण सगळे श्रवण करत आहोत ते खरोखर वंदनीय आहे. पण काय होतं, कधी कधी मन भटकलं की जागेवर आणण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, म्हणून त्यासाठी हे सगळं, बस बाकी काही नाही. एकदा मोठ्या प्रेमाने जय जय श्री, श्रीराम जय जय श्री, श्रीराम जय जय श्री. सगळं केलं पण मनामध्ये शांती का नाही? देवर्षी नारदांचं तितक्यात आगमन झालं. खूप आनंद झाला. नमस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशिरोरुबाहवे प्रणाम. देवर्षी आपल्या येण्याने माझी चिंता गेली. संत दर्शनी ऐसा लाभ पद्मनाभ जोडी येला. वा गुरुदेव, मनामध्ये विचार चाललाच होता. मनामध्ये एक विचार सारखा चालला होता की महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला, ब्रह्मसूत्रांची रचना केली, तरी पण मनात शांती नाही, तरीही मनामध्ये ही संभ्रमी अवस्था का सतवते? देवर्षी नारदांनी सांगितलं, वा व्यासजी, ज्या ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण होईल असं समजा आणि धन्यवाद द्या या स्थितीला, कारण तो क्षण खरा असतो ज्या वेळेला आपण ज्ञानाच्या दिशेने प्रवृत्त होतो. लक्ष आहे ना व्यासजी? याकरता मी तुम्हाला एका बालकाची कथा, एक सुंदर कहाणी सांगण्याची इच्छा ठेवतो. ऐकायची आहे? म्हणे हो, वा अवश्य. माझ्या संभ्रमी अवस्थेमधून बाहेर काढण्यासाठी ही कथा मला प्रेरक असेल तर ही कथा मी अवश्य ऐकेल. असं होतं बऱ्याचदा एखादा शब्द, एखादं वाक्य आणि एखाद्या सुंदर सुंदर अशा प्रकारे वाचलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी आपल्याला जीवनाला बदलवण्यासाठी, जीवन बदलवण्यासाठी सार्थकी ठरतात. माहिती नाही कोणी कोणत्या शब्दांनी, कोणी कोणत्या वाक्यानी जीवनामध्ये बदल घडेल, पण बदल होतो. त्याच वाक्यानी कसा काय होतो, त्याच गोष्टींनी कसा काय होतो? बदल होण्यासाठी खूप यत्न करण्याची गरज नाही. ते म्हणतात ना, एक अंड ज्या वेळेला बाहेरून फोडल्या जातं आतला जीव नष्ट होतो, आणि तेच अंड ज्या वेळेला आतून फुटतं त्यावेळेला एका जीवाचा जन्म होतो. एक अंड बाहेरून फोडलं तर आतला जीव नष्ट होतो, आतून फुटतं त्यावेळेला एका जीवाचा जन्म होतो. म्हणून बाहेरून झालेले बदलाव महत्त्वपूर्ण नाही आहे, अंतरंगातून ज्या वेळेला बदल होतो ना त्यावेळेला तो बदल शाश्वत राहतो आणि तो एका क्षणार्धात देखील होऊ शकतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधियेल्या. लक्ष आहे ना? छोट्या छोट्या गोष्टी आहे पण फार अद्भुत आणि फार सुंदर आहे. याकरता व्यासजी मी आपल्याला एक कथा, एक कहाणी सांगू इच्छितो. एका बालकाची कहाणी आहे, अद्भुत आहे. मन लावून ऐकाल तर काहीतरी देऊन जाईल, काहीतरी प्रदान करेल. आदल्या जन्मी गंधर्व असलेला हा बालक चुकून देवतांच्या सभेमध्ये लौकिक गीतांचं गान केलं. देवतांच्या सभेत लौकिक गीतं का म्हणू नये याचं कारण हे आहे, आज व्यासपीठावरून सर्रास लौकिक गीत गायल्या जातात. व्यासपीठाची मर्यादा आहे. त्या लौकिक गीताचं गान गंधर्वाने केल्यामुळे शाप झाला की जातो एक दासी पुत्र होशील. आणि दुसऱ्या जन्मी झालेला हा दासी पुत्र वारंवार दासी पुत्राबरोबर, त्या दासी बरोबर, आपल्या मातेबरोबर सेवा करावं लागते, सगळ्यांचे कामं करावं लागतंय. लहानपणीच वडील वारले. जेही काम भाग्यामध्ये, जेही काम नशिबात पडेल ते करणे, जेही अन्न मिळेल त्याचं ग्रहण करून, त्याचा स्वीकार करून जीवन व्यतीत करणे, असं जीवन चाललंय. या स्त्रीने विचार केला, कुठपर्यंत आणि कधीपर्यंत मी असं एकटं आपल्या पुत्राला घेऊन फिरावं? त्यापेक्षा सुंदर पर्याय हा आहे, आपल्या गावामध्ये ऋषीमुनींचा आश्रम आहे, त्यांचा आश्रय घेऊ, त्यांना आश्रय मागू, त्यांची सेवा करून जीवन व्यतीत करू. आणि म्हणून आश्रय घेतला. ऋषीमुनींनी त्यांचा आदर सत्कार स्वागत केलं. वा वा, काही हरकत नाही, चालेल, तुम्ही ऋषी पत्नियांची सेवा करा, तुमचा उदरनिर्वाह, 2 वेळचं भोजन आणि पुरेसे वस्त्र मिळाले म्हणजे झालं. सुरू झाली सेवा.
त्या दिवसापासून सेवा सुरू झाली, जी मिळेल ते काम करणे. आणि अचानक चातुर्मासाचे दिवस येऊन पोहोचले. ऋषीमुनींनी अनेको संतांना आमंत्रित केलं आणि त्या संतांद्वारे आपल्या आश्रमामध्ये श्रीमद भागवत कथा प्रारंभ केली. चातुर्मासामध्ये प्रारंभ झाले. एक एक करत भागवत कथेचा एक एक दिवस चाललाय. तो बालक, अत्यंत छोटासा बालक, ते दासी पुत्र आपल्या मातेबरोबर इकडे तिकडे काम करणार, सेवा करणार आणि त्या मंडपाच्या इर्द गिर्द खेळणार. इर्द गिर्द खेळणारा तो बालक खूप आनंदाने आपल्या आई बरोबर काम करत आहे, कारण आता सात्विक कार्यामध्ये, सात्विक आश्रयाला आहे. त्या बालकाने एक दिवस एक भजन ऐकलं आणि तो बाजूबाजूने खेळणारा बालक असा विचार मनात आला, आज आपण मंडपात जाऊन बसू. तो बालक येऊन मागे थोडासा बसला, कथा ऐकायला सुरुवात केली. ती कथा ऐकता ऐकता त्या कथेमध्ये प्रेम निर्माण झालं, रस निर्माण झाला. इथे जो कोणी येऊन बसतो ना, त्याचं मन आकर्षित करतात भगवान, चोरतात, चित्तचोर. प्रेम निर्माण झालं. वाह. मग त्या बालकाचं आता दैनंदिन हे असायचं की कथा सुरू होण्या अगोदर आपले सगळे कामाचा निर्वाह करणे आणि काम आटोपल्यानंतर बरोबर कथा पंडलामध्ये येऊन बसणे, ते महाराज येण्या अगोदर येऊन बसणे आणि सगळी कथा मन लावून ऐकणे. मागे बसणारा तो बालक नंतर पुढे येऊन बसायला लागला. कोणीतरी बघितलं की एक दासी पुत्र पुढे येऊन बसतो, त्यांना ते आवडलं नाही. त्या दासी पुत्राला ऐन कथेमध्ये उचललं आणि बाहेर न्यायला लागले. त्यावेळेला कथा व्यासांनी थांबवलं. नको नको, तो बालक मस्ती करत नाही, तो बालक काहीही प्रकारच्या वाईट कृत्य करत नाही, त्याला तिथे बसू द्या, तो ऐकतोय ना, त्याला ऐकू द्या. मग काय, व्यासांची परवानगी मिळाली, अजून काय पाहिजे होतं. पुढे येऊन तो बालक कथा श्रवणाला सुरुवात झाली. म्हणलं फार चिंतनाने. मी तर म्हणेल एक योग्य श्रोता जो आहे ना, तो श्रोता कथा श्रवण करत असताना कथे व्यतिरिक्त त्यांना काही कानीच पडत नाही. आणि कथा सुरू असताना गोविंदाशिवाय दुसरं काही दिसत नाही. दृष्टीमध्ये गोविंद समावतात. लक्ष आहे ना. सुरू आहे. ज्या कृष्ण कन्हैया सावळ्या छोऱ्याची, त्या सावळ्या ग्वालाची कथा ते सांगताय आणि ते ऐकताय. त्या ऐकण्यामध्ये इतकी तन्मयता निर्माण झाली की त्या बालकाला आता असं वाटायला लागलं की मी कोणी भिन्न नाहीये. त्या कृष्णाबरोबर खेळणारी जी सवंगडी आहे ना, त्या सवंगडीतला मी पण देखील एक आहे. मी पण कृष्णाबरोबर खोड्या करतो, चोऱ्या करतो, लीला करतो, नटखट अशा, मी पण त्याचा एक भाग आहे, मी पण त्याचा एक अंश आहे. ही भगवद्गीतेची स्थिती आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. आपण स्वतःला भगवंताचे अंश समजणं ही तर एक उपलब्धी आहे. भगवंताने आपला स्वतःला आपला अंश कधीच समजलाय, मानलंय आणि आहे. कथा सुरू आहे. इतकं प्रेम निर्माण झालं, इतकं प्रेम की त्या कथेमध्ये तन्मयता निर्माण होता होता ती कथा आणि त्या श्रोतामध्ये भिन्नता नाही रे. समरस होणे म्हणजे याचा अर्थ हाच आहे ना. बघा, दुधामध्ये ज्या वेळेला आपण साखर विरघळतो, ती साखर त्या दुधात दिसत नाही, पण गोडवा मात्र नक्की जाणवतो. भगवंताची लीला अगाध आहे. जो कथा पेंडोलामध्ये बसला आहे त्याला समरसता येईल की नाही माहिती नाही. होऊ शकतं एखादा बाहेरून जाताना त्यांनी असं जरी केलं आणि कथेचा एखादा वाक्य, एखादा शब्द, अर्धा श्लोक जरी ऐकला तरी त्याला कुठेतरी असताना त्याचा अनुभव होतो. काही सांगता येत नाही कथा काय काय लीला करेल. भगवंताच्या लीला मोठ्या अनोख्या आहे. एकदा अकबराने बिरबलाला सांगितलं, अकबराने का हसतंय, नाही, अकबर बिरबलामध्ये मार्मिक चर्चा पण होऊ शकते. अकबराने बिरबलाला विचारलं, बिरबल महाराज, तुम्ही तुमच्या देवाचे इतके गुणगान गात फिरता, जरा मला उत्तर द्या, तुमचा देव आहे काय, करतो काय आणि तो दिसत का नाही. बिरबल विचार करतात, याचा उत्तर देणं मोठं कठीण आहे. मी जरा विचार करतो महाराज आणि मग तुम्हाला उत्तर देतो उद्या. बिरबलांनी थोडा वेळ मागितला.
प्रश्न तर हाच होता, तुमचा देव आहे काय, दिसत का नाही, करतो काय? बिरबल विचारामध्ये आपल्या घरी बसले, काय करावं ते कळेना. उत्तर तर द्यायचं आहे आणि फक्त दुसऱ्या दिवसाची वेळ मागितली आहे. उत्तर नाही दिलं तर काय शिक्षा होईल माहिती नाही. उत्तर पाहिजे, उत्तर पाहिजे, उत्तर पाहिजे, मनामध्ये तेच चाललं. बिरबलाचा मुलगा आला, बिरबलाला विचारलं, पिताश्री काय समस्या? म्हणे काय सांगू बेटा, अकबर राजांना मोठा विचित्र प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर कळत नाही. म्हणे काय प्रश्न आहे? प्रश्न 3 आहे. तुमचा देव आहे काय, कसा आहे, करतो काय, दिसत का नाही, आणि त्याचं करणं काय आहे, त्याचं क्रिया काय आहे, त्याचं लक्षण काय आहे. म्हणे मोठा सोपा प्रश्न आहे. पिताश्री एक काम करा, उद्या हे उत्तर देण्यासाठी तुम्ही मला घेऊन जा, बस. दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपल्या मुलाला सोबत घेतला आणि अकबरापुढे येऊन उभे झाले. अकबरांना म्हणले, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे की इतकं सोपं आहे, त्याचं उत्तर तर माझा मुलगा देऊन टाकेल. बोल. मोठं सोपं आहे उत्तर. ठीक आहे बाबा बोल. म्हणजे एक एक करत प्रश्न विचारा महाराज. पहिला प्रश्न विचारला अकबराने, तुमचा देव आहे कसा? देव कसा आहे? म्हणजे त्याकरता महाराज तुम्हाला दूध आणावं लागेल, त्या दुधामध्ये साखर घालावी लागेल. ठीक आहे, दूध आणलं, साखर घातलं आणि त्याला फिरवून अकबरांना प्यायला दिला. म्हणे प्या. पिला. फार सुंदर मधुर आहे दूध, गोड लागतंय. हो, आमचाही परमात्मा मोठा मधुर आहे, गोड आहे, सुंदर आहे. मी मगाशी म्हटलं ना, आपण का अध्यात्माला इतकं जटिल केलंय कळत नाही. अरे तो परमात्मा तर विनोद प्रिय आहे, आनंद आहे, मस्ती आहे, खूप खूप आनंदी आहे, मधुर आहे, माधुर्याने भरलाय. माधुर्य रस कल्लोळाम शिवशक्ती करूपणे. लक्ष आहे ना, माधुर्यमय आहे. बरं ठीक आहे, मग दिसत का नाही? म्हणे महाराज सोपं आहे, या दुधातली साखर दिसते का? म्हणे नाही, पण गोडवा तर जाणवते. हो आहे, दिसत नाही पण आहे सर्वत्र. गोस्वामीजी म्हणतात ना, राम नाम मैं सब जग जानी. मी जाणलं राम सर्वत्र आहे, मानलं नाही. मानणे आणि जाणणे यामध्ये अंतर आहे. काही गोष्टी मानाव्या लागतात, पण काही गोष्टी जाणल्या पण जातात. मी जाणलं सर्वत्र आहे. ठीक आहे, करतो काय? म्हणे महाराज त्याकरता तुम्हाला मला गुरु बनवावं लागेल. अकबराला म्हणते बिरबलाचा मुलगा, त्याकरता तुम्हाला मला गुरु बनवावं लागेल. म्हणे बनवलं असं नाही म्हणून चालणार महाराज, गुरु मानावं लागेल, जाणावं लागेल. म्हणे जाणलं. मग हे बघा, तुम्ही जर का गुरु मला जाणलं तर गुरुची परंपरा ही आहे की गुरुने वरती बसावं, शिष्याने खाली. ठीक आहे बाबा, आता बस. अकबर उठले, बिरबलाच्या मुलाला राजगादीवरती बसवलं, स्वतः पायाशी बसले. आता तरी उत्तर दे, आता तरी सांग, तुझा देव करतो काय? म्हणे महाराज हेच करतो माझा देव. क्षणार्धात एखाद्या भिकाऱ्याला राजा बनवतो आणि एका राजा कधी भिकारी होईल काही सांगता येत नाही. जरुरी नाही कथा पंडालामध्ये बसलेले सगळे ब्रह्मज्ञानी होऊन जातील. जाणारा एखादा वाट सुरू देखील त्यांनी थोडे 2 शब्द जरी तन्मयतेने ऐकले ना, तरी देखील त्याचं चित्त शुद्ध होऊ शकतं. बस क्षण, तो क्षण महत्वाचा आहे. आणि ती प्रीती निर्माण झाली त्या बालकामध्ये. कथा ऐकता ऐकता इतके समरस झाले, समरस, त्या रसाशी इतके एक रूप झाले की असं वाटायला लागलं, मी त्या कृष्णाचा सवंगडी आहे, मी पण भगवंता बरोबर आहे, मी पण कोणीतरी एक पात्र आहे त्यामधलं आहे, मी पण त्यामध्ये आहे. कथा पूर्ण झाली. आता ते कथा व्यासांचे जाण्याचे दिवस आले. मात्र तो बालक एका कोपऱ्यात बसून रडायचा. आता मला कृष्ण कथा कोण सांगणार? एखाद्या आईने एखादं काम सांगावं, आईने एखादं काम सांगावं, जा बाळ एवढं काम करून ये. म्हणावं नाही आई मला कथा ऐकायला जायचंय. एवढं काम कर, तेवढं काम करून त्यांनी धावत यावं. आईने पुन्हा एखादं काम सांगावं, एवढं काम कर. नाही नाही आई मला, ठीक आहे, त्याही कामाचा निर्वाह करावा, मन मात्र तिकडे लागावं. आईने विचारलं, बाळ तू का असा शांत शांत खेळत नाही, कुणाशी बोलत नाही? आई खरं सांगू, त्या कृष्णाची कथा, जी कथा ते व्यास सांगतात ना, तो काळा सावळा कृष्ण, त्याच्यावर माझं प्रेम निर्माण झालंय ग. आता मी त्याला विसरूच शकत नाही.
त्याला माझं सर्वस्व समर्पित केलं. आता मला कोण सांगणार त्याची कथा? तो तर व्यासजी महाराज तर निघून चालले. व्यासजींनी इशारा केला, बालक इकडे इकडे इकडे, बाळ ये ये ये. बाळ, तुझ्यातली तन्मयता मी बघितली, तुझ्यातली ती एक समृद्धी मी बघितली. बघा, कोणाकोणाला ती तन्मयता मिळवावी लागते आणि कोणाकोणाला ती तन्मयतेची श्रीमंती पहिलेच प्राप्त होते. बाळ, मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा उच्चार कर, भगवंत तुझ्या समोर येतील. ओम नमो भगवते वासुदेवाय. मोठा सुंदर महामंत्राचा उच्चार सुरू केला. गुरुदेवांना विनंती केली, महाराज मला पण आपल्या बरोबर घेऊन जा. नाही बाळ, सध्या तुझा धर्म आहे तुझ्या आईची सेवा करणे, तिला कुठला आधार नाही. पुंडलिकासाठी परब्रह्म आले का? पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, परब्रह्म आले, तुझ्यासाठी येतील, तू सेवा कर बाळ, सेवा कर. सेवा सुरू केली. दुसऱ्या दिवसापासून गुरु आज्ञा करी येसी निघून गेले गुरुदेव. वाट पाहताय कधी मी माझ्या सेवेचा पूर्ण निर्वाह करेल आणि माझ्यासाठी गोविंद चालत येतील. शेवटी एक दिवस गोशालेमध्ये सेवा करत असताना सर्पदंशामुळे या बालकाच्या मातेचा मृत्यू झाला. बालकाच्या मातेचा मृत्यू झाल्यानंतर त्या मातेचा मान, मातेचं मुख, मातेचं अर्धधड आपल्या मांडीवरती घेऊन तो बालक रडत बसलाय. ते बालक रुदन करतंय, मातेला पुढे मृत्युमुखी पुढे बघून रुदन करतंय. तेवढ्यात एक एक व्यक्ती येत आहे आणि बागे जाऊन बसत आहे. पहा, कोणीच नाही याचं. पहा, लोकांचा स्वभाव आहे. पहा, याचं कोणी नाही. पहिले वडील गेले, आता आई गेली, हा अनाथ झाला, याचं कोणी नाही. आता याचं कोणी नाही. एक एक लोक येत आहे. पहा पहा पहा, आता हा अनाथ मुलगा कोणाजवळ जाईल, काय करेल, कोणाचा आश्रय घेईल. पहिले वडील गेले, आता आई गेली, याला आता सांगणारं कोण, चांगला मार्ग दाखवणारं कोण? आता याचं कोणी नाही, आता याचं कोणी नाही, आता याचं कोणी नाही. असं करत तो बालक सगळे ते शब्द ऐकतोय. त्याच्या कानावरती ते सगळे शब्द, ते सगळे वाक्य पडताय. थोड्या वेळानंतर न जाणे त्या बालकाच्या मनामध्ये काय इच्छा झाली आणि काय त्या बालकाला वाटलं. त्या बालकाला असं वाटलं की अरे, मी काय या परिस्थितीमध्ये रडत बसतोय. कदाचित होऊ शकते ही माझ्यावर असलेली भगवंताची असीम कृपा आहे. काही लोक जीवनामध्ये एखादं दुःख झालं ना की त्याला कोसत बसतात. त्या बालकाने त्यातूनही मार्ग शोधला किंवा मार्ग सापडला की कदाचित माझ्या आईचा मृत्यू मला एक गोष्ट सांगत आहे की सगळ्यांना जाणे आहे, जाणे प्रत्येकाला आहे. कुणी अगोदर, कुणी उशिरा जातं प्रत्येक. पण जी माझ्या आईविषयीची आसक्ती माझ्याकडे होती ती तर आता थांबली. आता मी देवाचं भजन करायला मोकळं, भगवत चिंतनाला मोकळं. ज्या बालकाच्या कानी ते शब्द पडत होते, हा आता अनाथ झाला, याचं कुणी नाही, याचं कुणी नाही, याचं कुणी नाही, तोच बालक उठला, मागे फिरून त्या सगळ्यांना ओरडून सांगतोय, अरे ज्याचं कोणी नाही ना त्याचा तो परब्रह्म आहे, तुम्ही काळजी करू नका. मातेचा अंतिम संस्कार करून पुढे निघून गेले. भजन केलं, कीर्तन केलं. एक वचन कानी पडले की या अवतारात तर या जन्मामध्ये मी तुम्हाला दर्शन देणे शक्य नाही. पुढचा जन्म साक्षात ब्रह्मापुत्र देवर्षी नारदांचा असेल. नारद महाराज उत्तर देत आहे, वेदमर्षी व्यासजी, तो बालक अन्य कोणी नाही, हा तर माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत मी आपल्याला सांगतोय. आदल्या जन्मी असलेला एक दासी पुत्र कृष्ण कथा श्रवण करून जर का एक ऋषी होऊ शकतो तर हे समस्त जीव का एक भक्त होऊ शकणार नाही श्रीकृष्ण कथा श्रवण करून. वेदमहर्षी व्यासजी महाराज, माझ्या हातामधली ही वीणा बघताय ना, ही वीणा मी कुठे विकत नाही आणली, ही वीणा मी कुठे विकत घ्यायला गेलो नाही. एकदाच्या समयाला माता लक्ष्मी वीणा वादन करत होत्या. मी त्यांना ही वीणा मागितली की मला वीणा द्या. वीणा मागितली प्रभू नारायणांना. नारायण परमात्मा प्रसन्न होते. देवर्षी नारदांना बघून विचारलं, काय पाहिजे देवर्षी? पाहिजे ते मागा, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. देवर्षी नारद महाराज म्हणतात, देवा तुमच्याकडे थोडी ना मी वस्तूंची मागणी करणार आहे अथवा एखाद्या लोभाची मागणी करणार आहे. मागणी तर हीच असेल की तुझं भजन करण्यासाठी तो मला
वीणा द्या. लक्ष्मी जवळची वीणा घेतली, देवर्षी नारदांना देऊन दिली. माता लक्ष्मी म्हणतात, नाही नाही देवा, ही वीणा जी बघताय ना, ही वीणा मी कुठे विकत घेतली नाही, ही वीणा तर माता लक्ष्मीजींनी भगवान नारायणांनी दिली. भगवान नारायणांनी एकदा विचारलं, देवर्षी नारद महाराज काय पाहिजे ते सांगा, जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. आणि स्वाभाविक देवर्षी नारद महाराज कोणती वस्तू नव्हती मागणार, कोणत्या लोभाची गोष्ट नव्हती मागणार. मागितलं तर एकच, प्रभो तुमचं भजन करण्यासाठी मला साधन द्या, ती वीणा द्या. लक्ष्मी जवळची वीणा घेतली आणि दिली. लक्ष आहे ना, लक्ष्मीजींजवळची वीणा घेतली आणि दिली. लक्ष्मीजी विचारताय, देवा दान करणं चांगलं आहे, नाही नाही पटलं मला, दान करायला पाहिजे, पण हा कुठला अन्याय, एका जवळचं घ्यायचं आणि दुसऱ्याला दान करायचं, सातारा लुटायचं आणि पुण्याला दान करायचं, हा कुठला अन्याय, एका जवळचं घेतलं दुसऱ्याला दिलं. नारायण परमात्मा उत्तर देताय, लक्ष्मी बरं झालं देवर्षी नारदांनी फक्त तुझ्या हातातली वीणा मागितली, चुकून जर का तुला मागितलं असतं तर तुलाही देऊन टाकलं असतं, कारण प्रसन्न होतो ना मी नारदांवर. लक्ष आहे ना, ती वीणा मोठी मधुर आहे ज्या वेळेला ती वीणा वाजते. ती वीणा जीवनाचा सार आहे. एकदा एका राजाने एका सुंदर वीणा वादकांना आपल्या राजकारभारामध्ये बोलवलं आणि सांगितलं, वीणा वादन करा. राज्यामध्ये बोलवून सुंदर वीणा वादन करायला लावलं. त्यांनी अत्यंत अप्रतिम अशा प्रकारच्या वीणा वादन केल्यानंतर सगळ्यांनी त्यांचा खूप गौरव केला. राजांनी त्यांना भरपूर द्रव्य दिले, भरपूर धन दिलं. लक्ष आहे ना, धन दिले, द्रव्य दिले, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनी त्यांना सराहना करून त्यांना भरपूर सगळ्या प्रकारे प्रसन्न करून विदा केले. वीणावादन करणारे ते कलाकार महाराज निघाले. अत्यंत सुंदर अप्रतिम वीणावादन करणारे ते महाराज आपला सगळा संग्रह घेऊन निघाले. रस्त्याने जाता जाता एका चोराने लुटलं. चोराने लुटत असताना त्या वीणावादक करणाऱ्यांनी एक प्रार्थना केली, माझ्याजवळचं जेही काही आहे सगळं घ्या, धन घ्या, संपत्ती घ्या, हे द्रव्य घ्या, सोनं नाणं सगळं घ्या, पण महाराज एक विनंती आहे, ही माझी वीणा घेऊ नका, कारण ही माझी वीणा नाहीये, हा माझा आनंद आहे. आपण इथेच चुकतो बघा. आपण काय म्हणतो माहितीये, बाबा रे माझ्याकडचा आनंद फ्रीमध्ये घेऊन जा, पण माझा बंगला, माझी गाडी, माझ्या वस्तूंना हात पण नाही लावायचा. इतके अडकलोय ना, इतके अडकलोय. पुरुष मंडळी तरी एखाद्या वेळेला ठीक आहे, मी समजू शकते. एक दिवस एका मातेचं मी निरीक्षण करत होती. ती माता झाडत होत्या. झाडू मारता मारता त्यांनी एक गंजलेली, थोडी खराब झालेली पिन बघितली. पिन, सेफ्टी पिन. मजेदार असता. थोडंसं निरीक्षण केलं ना तर आपल्याला जीवन खूप काही शिकवून जातं. त्या माता झाडझूड करत असताना त्यांना ती गंजलेली, तुटलेली एक पिन सापडली. ती पिन उचलली आणि पदराशी लावली, अडी अडचणीला कामा येईल. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलोय पा, किती छोट्या. आणि तीच पिन उद्या हरवली ना, झोप नाही लागणार, झोप नाही लागत. इतकं मन विभागलेलं आहे वस्तूंमध्ये, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, है ना. माझा आनंद फ्री मध्ये घेऊन जा, पण माझ्या वस्तू नेऊ नका, फार प्रिय, अत्यंत प्रिय. लक्ष आहे ना. त्या वीणा वादन करणाऱ्या कलाकारांनी विचारलं, बघा तुम्ही माझी वीणा नेऊ नका, तुम्हाला जे न्यायचं ते न्या, ही वीणा माझं सर्वस्व आहे, ही वीणा माझा आनंद आहे. चोरांना विचारलं, तुम्हाला वीणा वाजवता येते का? म्हणे नाही. ठीक आहे, वीणा तो उसी की है जो बजाना जानता है, वीणा तो उसी की है जो बजाना जानता है, जीवन तो उसी का है जो जीना जानता है. अनेको लोकांसाठी जीवन संघर्ष आहे, पण ज्यांनी आपल्या जीवनाला जाणलं त्यांच्या जीवनासाठी तर हा जीवन उत्सव आहे. उत्सव, प्रत्येक क्षणी उत्सव आहे, प्रत्येक क्षणी उत्सव आहे. ते दुखी होत नाही असं नाही, ते क्रोधी होत नाही असं नाही, त्यांना क्रोध, लोभ, मोह सतवत नाही अशातला भाग नाही, पण सदैव ते लोभ, मोह, क्रोधामध्ये फिरत नाही. मग
एक क्षणार्धासाठी ते असतं. खरं लक्षण हेच आहे, काय क्षणामध्ये येणाऱ्या भावनाला भावामध्ये परिवर्तित करणे. बस लक्ष आहे ना, ऐकताय ना, जागे आहात ना? किती लोक झोपले, हात वर करा. 2-4 काय प्रामाणिक मंडळी आहे आपल्या आळेफाट्या नगरीमध्ये, है ना? गोपाल कृष्ण भगवान की जय हो. आनंद. तुम्हाला वीणा वाजवता येते का? नाही. वीणा तो उसी की है जो बजाना जानता है, जीवन तो उसी का है जो जीना जानता है. वीणा दिली नाही, मग म्हणे एक काम करा, चोर म्हणताय त्या वीणा वादन करणाऱ्या कलाकारांना की एक काम करा, तुम्ही ती वीणा वादन करा, आम्हालाही ऐकवा. त्या कलाकारांनी अशी सुंदर वीणा वादन केली, अशी सुंदर वीणा वादन केली की त्या चोरांनी त्याच्याजवळचं जे लुटलं ते तर त्याला दिलं, अजून आजूबाजूने जे लुटून आणलं होतं तेही त्याला उपहार म्हणून दिलं. वाह वाह, घ्या, हेही घेऊन घ्या. वाह. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ हा आहे की आपण आनंद गमावतो, कारण आपल्याला असं वाटतं आनंद गेल्यानंतर आपल्याकडे वस्तू तर आहे ना, किमान जीवनात सगळं गेलं ना, आनंद कायम असेल तर या सगळ्या गोष्टी येतील, पण जीवनामध्ये सर्व आहे पण ती आनंद, एक ती तृप्ती भाव नसेल तर. गोपाल कृष्ण भगवान असा सुंदर वीणा वादन केला. ती वीणा नाही, ते तर जीवन आहे. तन तंबुरा तार मन, तन तंबुरा तार मन. तो तार ज्या वेळेला छेडल्या जातो त्यावेळेला हे फिरणारं मन आपोआप जागेवर येऊन बसतं. बरोबर ना? आपल्याकरता दिसत असेल हे वाद्य आपल्याला, ज्याला वाद्य वाजवता येत नाही त्याच्यासाठी हे मोठं काही नसेल, पण ज्याला ते वाद्य वाजवता येतं अथवा त्याच्यात रुची आहे त्याच्यासाठी ते साधन नाही आहे, ते सर्वस्व आहे. सर्वस्व तो आनंद आहे. आनंद. जीवन त्या वीण्याप्रमाणे आहे. जीवन वीणा आहे. तन तंबुरा तार मन, अद्भुत है ये सा, हरि के कर से बजर, हरि की है आवाज. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो, सासों के तार बोलो, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो, सासों के तार बोलो, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. अब तो इस तन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. मगन हुआ मन मेरा छोटा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. मन की मुरलियों में, मन की मुरलियों में, मन की मुरलियों में सुर का सिंगार हो. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम.
जगमग ज्योति, जगी रे जगमग ज्योति। राम नाम का हीरा पाया, श्याम नाम का मोती, श्याम नाम का मोती। प्यासी दो आँखियों में, प्यासी दो आँखियों में, प्यासी दो आँखियों में, नसों के धार बोलो। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री